नमस्कार. आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान हे जे अभियान चालू आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की याचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. GR आपण समोर बघत आहोत. यामध्ये विविध स्वरूपातून आपल्याला माहितीची लिंक भरायची आहे. या GRची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून आपण हा GR डाउनलोड करू शकता आणि यामधील सर्व काही माहिती वाचून व्यवस्थितरित्या पोर्टलवर माहिती भरू शकता. या GR नुसार आपल्याला माहिती कशी भरायची आहे या संदर्भात आपण मोबाईलवरून माहिती कशी भरणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर चला बघूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील क्रोममध्ये जाऊन गुगल ओपन करावे. त्यावर स्कूल पोर्टल असे एंटर करावे. त्यानंतर एज्युकेशन महाराष्ट्र वेबसाईट दिसेल, स्कूल पोर्टल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल आणि यामध्ये दिसते वर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान चालू आहे. इथे लॉग इन पेजवर जाऊन लॉग इन करावे. UDAS नंबर आणि आपला स्कूल पोर्टलचा लॉग इन ID टाकावा. मी कॅप्चा एंटर करत आहे. व्यवस्थित कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन करावे. त्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन येईल. ही सर्व माहिती आणि सूचना वाचून घ्यायच्या स्क्रीन स्टेटसमध्ये. यानंतर हे बघा सूचना समोर दिसत आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या. त्यानंतर हे जे ब्लँक डबे दिसतात सगळे, ही सर्व माहिती सर्वप्रथम काही न करता चेक लास्ट इयर या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज उपलब्ध होईल, स्कूल रिपोर्ट कार्ड. यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची. मी चेक करत आहे. ही माहिती आपण मागच्या वर्षी भरलेली आहे. त्यानंतर सर्व चेक केल्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची. यानंतर सगळ्यात खाली आय हॅव रीड ऑल इन द इन्फॉर्मेशन्स यावर क्लिक करायचे आणि सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर असं इंटरफेस येईल. यानंतर ज्या माहितीमध्ये बदल करायचा आहे त्यावर क्लिक करायचे. जसं की आता मी काही ठिकाणी करतो, अंगणवाडी, अवेलेबिलिटी ऑफ स्टाफ्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इतर ज्या बाबी आपल्याला भरावायच्या बाकी आहेत किंवा बदल झालेले आहेत अशा प्रकारच्या सर्व बाबींवर क्लिक करायचे. असं क्लिक केल्यानंतर ब्लू टिक होईल आणि खाली आपण बघत आहात माहिती टिक केल्यानंतर मी टिक करत आहे. शाळेची सर्व माहिती टिक करायची. यानंतर खाली सबमिट नावाचं बटन दिसते, त्यावर सबमिट करायचं. त्यानंतर ही माहिती सक्सेसफुली अपडेट करून घ्यायची. त्यानंतर आपण या इंटरफेसवर येऊ. स्कूल रिपोर्ट कार्ड दिसते वर आणि आता बघा ही सर्व माहिती चेक करून घेतोय आपण. यानंतर वर बघा मेनूमध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्या सर्व चेक करून घेतल्या आपण. आता या सर्व माहिती भरल्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नावाची टॅब दिसते. या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर एकूण 100 गुणांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे ते आपण बघत आहात. विद्यार्थी केंद्रित उपक्रमाच्या आयोजनासाठी 60 गुण आहेत. हे सर्व वर्गीकरण GR मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आहे. यामध्ये आपण सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची. त्या संबंधित फोटो म्हणजे 1, 2, 3 जे असतील ते सर्व फोटो अपलोड करायचे आणि 1000 अक्षरापर्यंत रिमार्क द्यायचा आहे. रिमार्कसुद्धा द्यायचा आहे आणि तो कंपल्सरीच आहे. अशा प्रकारे पूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह करायची आणि सेव्ह केल्यानंतर फायनलाइज करायची. एकदा का फायनलाइज केली तर परत
त्यामध्ये बदल करता येत नाही, त्यामुळे व्यवस्थित चेक करून फायनलाइज करायची। हे बघा, सगळं PDF किंवा फोटो फाईल्स आपण अपलोड करू शकतो यामध्ये 2 MB पर्यंत। रिमार्क सुद्धा द्यायचा आहे थोडक्यामध्ये। या ठिकाणी युजर मॅन्युअल सुद्धा उपलब्ध आहे आणि या संबंधित जो शासन निर्णय आहे तो सुद्धा उपलब्ध आहे। हा बघा, हा शासन निर्णय आपण डाउनलोड केला इथून। अशा प्रकारे ही सर्व माहिती व्यवस्थित भरून चेक करून घ्यायची। सेव्ह आणि फायनलाइज केल्यानंतर पुन्हा ही माहिती भरता येत नाही, त्यासाठी या युजर मॅन्युअलचा वापर करावा, जेणेकरून काही माहिती चुकणार नाही आणि परत भरायसाठी अडचण येणार नाही। या संबंधित सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।